नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्या मते अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीचं काल झालेलं दिल्लीतलं जंतर मंतरवरचं आंदोलन हे यशस्वी झालेलं आहे. कुठल्याही एखाद्या आभासी जगातनं येऊन प्रत्यक्षामध्ये जमिनीवरचं आंदोलन करणं हे सोपं नाहीये. हजारोच्या संख्येनं विद्यार्थी तिथे आले. अनेकांनी त्याला डाव्या चळवळीतील लोक आहेत, सरकार विरोधी नेहमीचे तुकडे तुकडे गँग आहे, देशविरोधी लोक आहेत आणि अगदी सोनम वांगचुक सारख्या प्रतितेश व्यक्तीबद्दल पण काही मंडळींनी नकारात्मक सूर लावला. त्यानंतर झालेली कॉक्रोच जनता पार्टीची प्रेस जर आपण पाहिली तर ती प्रेस ही जास्त मच्युअरली हँडल केली गेली होती. अधिक व्यापक पातळीवरच्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून हे आंदोलन आहे आणि येत्या 5 दिवसाचा अल्टिमेटम देऊन त्यांनी या आंदोलनाचा पुढचा टप्पा पण काल घोषित केला. आणि म्हणून मोदी सरकारची 12 वर्षे त्या 10 जूनला मोदी सरकार एक व्यक्तिशः नरेंद्र मोदी हा वेगळ्या पद्धतीचा विक्रम करतायत. देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ सलगपणे पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदी मोडतायत आणि त्यांच्या सरकारला एक तप म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मग अशा वेळेला कॉक्रोच जनता पार्टीनं हे जे अल्टिमेटम दिलेलं आहे ते हे सरकार मान्य करेल का? माझ्या मते पूर्व इतिहास जर बघितला तर त्याचं उत्तर त्या पूर्व इतिहासामध्ये एकूण श्री नरेंद्र मोदी यांच्या मनोवृत्तीमध्ये मनोनिग्रह काही लोक म्हणतात आणि युपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये घडलेल्या काही घटनांमध्ये दडलेलं आहे. हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला चॅनल तर सबस्क्राईब करायला मी सांगतोच, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. 2 महत्वाच्या घडामोडी आहेत ज्या युपीए सरकारच्या काळामध्ये घडल्या आणि ज्यामुळे सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झाली. एक, भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणं घडतच होती. त्यावेळेला ज्याची खंत आजही आज भाजपमध्ये आलेले आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांना, कारण तसा म्हणजे आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्याला आपण खरोखर भ्रष्टाचार म्हणू शकतो असा काय भ्रष्टाचार होता? आदर्श इमारतीमध्ये जी कथितरित्या सैन्य अधिकारासाठी राखीव ठेवलेली होती तिथे अशोक चव्हाण यांनी आपल्या नातलगांना, त्यांच्या सुनबाईंना वगैरे, सासूबाईंना वगैरे फ्लॅट. आता ह्याचं वादंग झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं आणि खऱ्या अर्थानं युपीए 2च्या वाताहतीची ती सुरुवात मानली गेली. कारण त्याच्या आधी खूप साऱ्या भ्रष्टाचाराच्या, कथित भ्रष्टाचाराचा की जो कधीही सिद्ध झाला नाही, अगदी आदर्श घोटाळा सुद्धा कधीही सिद्ध झाला नाही. त्याचप्रमाणे श्री राहुल गांधी यांनी बिहारमधले महत्वाचे नेते लालू प्रसाद यादव यांना ज्या वेळेला न्यायालयानं शिक्षा सुनावली तर त्या आणि तशा स्वरूपाच्या शिक्षेनंतर डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यासंदर्भामध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारनं आणलेला जो ऑर्डिनन्स होता तो फाडून टाकला. या 2 अशा गोष्टी आहेत की ज्या चुका नरेंद्र मोदी सरकार करणार आणि त्याच्यातच याचं उत्तर दडलेलं आहे की लोकांच्या मनामध्ये कितीही संताप असला आणि धर्मेंद्र प्रधान ते कितीही संघटनेतनं उत्तम काम करणारे, नरेंद्र मोदी सरकार बरोबर 2014 पासून त्यांना ज्या ज्या विभागाची जबाबदारी दिली तिथं सरकारला समाधान वाटेल. आणि उज्ज्वला गॅस वगैरे सारख्या योजना त्यांच्या काळातल्या आणि पेट्रोलियम खात्याचा कारभार त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला होता वगैरे असं पण म्हटलं जातं. असं जरी असलं तरी त्यांच्या 2021ला ते शिक्षण मंत्री झाल्यापासून त्यांनी एनईपी पण आणली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली, त्यासाठी बरीच टीम वगैरे उभा केली. परंतु धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये हे जे काही परीक्षांचं झालेलं घोंगडं आहे, विजत घोंगडं आणि पेपर लीक होणं आहे, ते पाहता त्यांचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं. पण आधीचा प्रेसिडेंट आणि सरकारला स्वतःची अशी प्रतिमा होऊ द्यायची नाहीये की सरकार कोणाच्या तरी दबावाला झुकतं. आजपर्यंतचा मोदी सरकारचा हा अपवाद आहे की त्यांनी एमजे अकबर, ते पण मी टू मोमेंटच्या वेळेला एक एमजे अकबरांचा, ते राज्यमंत्री होते, पत्रकार होते, संपादक होते, त्यांचा राजीनामा वगळता कोणाचाही राजीनामा घेतलेला नाही. आणि त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीचं हे जे अल्टिमेटम आहे
त्या अल्टिमेटम नंतर 5 दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला दिल्लीमध्ये आणि वेगळ्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पाहायला मिळेल. कारण मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता नाही. एकदा का तो राजीनामा घेतला की सरकारला अशी भीती वाटते, मग निर्मला सीतारामन की ज्या आर्थिक आघाडीवरती बऱ्यापैकी अपयशी ठरल्यात असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे, अनेक असे मंत्री निघतील की ज्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीचे अलिगेशन झाली आहेत किंवा तशा संदर्भामध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. फार कशाला, महाराष्ट्रामध्ये बघा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दुसरं तर कारण एवढं तकलादू होतं की माणिकराव कोकाटे यांचं बेताल बोल, माझ्या मते ते उत्तम मंत्री म्हणून काम करत होते, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. धनंजय मुंडे त्यांना त्या वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये ते प्रकरण भोवलं. त्यामुळे ह्या दोघांचा राजीनामा झाला, त्यातला एकही भाजपचा नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कोणीतरी मागणी केली म्हणून राजीनामा घेत नाही, भलेही ते लोकांच्या मनात कितीही असलं तरी. आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन पुन्हा होईल आणि त्या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा तीच मागणी होईल. ते आंदोलन किती जनव्यापी होतं, ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांचं आंदोलन अमित शहा यांनी मोडून काढलं आणि चक्क सोनम वांगचुक यांना देशविरोधी, म्हणजे एक छोटासा व्हिडिओ कुठला तरी मागचा पुढचा त्याचा संदर्भ कट करून तो व्हायरल केला गेला आणि सोनम वांगचुक यांच्यासारख्या उत्कृष्ट शिक्षकाला देशविरोधी ठरवून थेटपणे जेलमध्ये रासुकाखाली डांबलं गेलं. सर्वोच्च न्यायालयाने ह्या संदर्भामध्ये ज्या वेळेला भूमिका घेतली त्याच्यानंतर सोनम वांगचुक यांची सुटका झाली. आता त्या सुटकेच्या अनुषंगाने बरेच तर्कवितर्क लढवले जातात, पण ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांनी काल दिल्लीमध्ये आंदोलनाला हजेरी लावली, आता तर्क लढवायला तर लोक काही तर्क लढवतात. काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवरती पर्याय म्हणून भाजपच कुणाला तरी उभा करते वगैरे, असा परत म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी हे भाजपचं टूल आहे वगैरे असं म्हणण्यापर्यंत लोक तर्क लढवतात. खरोखर मला गंमत वाटते लोकांची. पण मूळ मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होण्याची शक्यता नाहीये. जे लोक नरेंद्र मोदी यांना व्यक्तिशः वाटलं, तर प्रकाश जावडेकर त्याच्यामध्ये आहेत, माजी कायदा मंत्री आहेत की ज्यांना, किंवा स्मृती इराणी आहेत की ज्यांचा परफॉर्मन्स डाऊन होता, पण त्यांना कोणीतरी मागणी केली म्हणून बदललं गेलेलं नाही. ज्या वेळेला सरकारला वाटलं आणि नरेंद्र मोदी यांना वाटलं की आता ती अप्रोप्रिएट वेळ आहे, त्यावेळेला त्यांचा खांदे बदल केला गेला आणि त्याच खांदे बदलामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे 2021ला पूर्वीचं HRD मिनिस्ट्री, ज्याला नंतर शिक्षण खातं असं स्पष्टपणे म्हटलं गेलं, त्या शिक्षण खात्याचा चार्ज देण्यात आला. त्यामुळे ही शक्यता आहे की हे आंदोलन आणखी व्यापक होईल. फक्त त्या आंदोलनाला मोडून काढण्याचा जरूर प्रयत्न होईल. मला फार वाईट वाटतं, काल एका गृहस्थांनी मला फोन करून विचारलं की अभिजित दिपके हे जातीनं कोण आहेत. अरे जातीनं कोण आहेत, हे काय दुर्दैव आपलं की 2-1 दशकभरामध्ये महाराष्ट्रातला जातीवाद किती उफाळून आलाय. अभिजित दिपकेच्या जातीची काय संबंध आहे त्या आंदोलनाचा. पण नंतर माझ्या लक्षात आलं की अभिजितची जात पण लोक मोठ्या संख्येनं शोधत आहेत सोशल मीडियावर. ही आपली प्रगती आहे. असो, मूळ मुद्दा होता की नरेंद्र मोदी सरकार हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल का? माझ्या मते घेणार. थांबूया आपण इथे. हे विश्लेषण तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडलंच असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.